ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं 42,25,00,000ची वसुली फक्त दंडातून मिळवली असून वेळेवर कर भरणाऱ्या ठाणेकरांना पालिकेनं 3 कोटीची सूट दिली आहे. पालिका पहिल्या 6 महिन्यात मालमत्ता कराचं बिल भरणाऱ्या ठाणेकरांना सामान्य करावर 10% सूट दिली जाते, तर 6 महिन्यांनंतर मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्याला 10% इतका दंड भरावा लागतो. पालिकेचे सुमारे 6.5 लाख करदाते आहेत. त्यांना एप्रिल महिन्यात पालिकेच्या मालमत्ता कर विभागानं देयकं पाठवल्यानंतर 1 एप्रिल ते 15 जून दरम्यान कर भरणाऱ्याला 10%, 16 ते 30 जून दरम्यान कर भरणाऱ्याला 4%, 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत 3%, 1 ऑगस्ट ते 31 मध्ये 2% सूट दिली जाते. ऑक्टोबरपासून कर भरणाऱ्या करदात्याला मात्र दंड भरावा लागतो. पालिकेच्या कर विभागाला पालिका आयुक्त सौरभराव यांनी 800 कोटींचं उद्दिष्ट दिलं होतं. त्यापेक्षा जास्त म्हणजे 810 कोटी इतकी विक्रमी वसुली या विभागानं केली असून त्यामध्ये दंडाची रक्कम ही 42,25,00,000 इतकी असल्याची माहिती पालिकेच्या मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त जी गोदेपूर यांनी दिली. प्रामाणिक करदाते जर वेळेत कर भरतात तर त्यांना सूट मिळते. त्यामुळेच मागील 3 दिवसात पालिकेच्या तिजोरीत 3 कोटींपेक्षा जास्त कर जमा झालंय. ठाणेकर करदात्यांनी वेळेवर कर भरून पालिकेच्या नागरी सुविधा देण्यासाठी हातभार लावावा असं आवाहन पालिका आयुक्त राव यांनी केलंय. पालिकेच्या मालमत्ता कर विभागानं ऑनलाईन मालमत्ता कर विभागाचं देयकं करदात्यांना पाठवण्यास सुरुवात झाली आहे. पालिकेच्या 30% करदात्यांनी मागील वर्षी ऑनलाईन कर भरला होता. यावर्षी देखील हे करदाते वेळेत कर भरून पालिकेला सहकार्य करतील अशी अपेक्षा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी व्यक्त केली आहे.